या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महापालिकेचा अंबाई जलतरण तलाव गेल्या 2 वर्षापासून बंद अवस्थेत आहे. उखडलेल्या फरशा, पाण्याची गळती, जीर्ण झालेला डायव्हिंग टॉवर, फिल्टरेशन अभावी हिरवेगार होत असलेल्या पाण्यानं तलावाची अवस्था बिकट बनली आहे. त्यामुळे या टँकची दुरुस्ती होऊन तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा या मागणीचं निवेदन आम आदमी पार्टीतर्फे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं. उन्हाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी पूर्ण क्षमतेनं तलावाची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. 2 वर्षांपूर्वी 40 लाख खर्चून गळती काढायचे काम केले गेले, परंतु 6च महिन्यात पुन्हा गळती लागून तलाव बंद करावा लागला. तलावात 5 ठिकाणी गळती असल्याचे महापालिकेनं नेमलेल्या तज्ज्ञांचे मत आहे. गळती काढण्यासाठी निविदाही काढलेली आहे, परंतु अद्याप काम सुरू झालेलं नाही. उन्हाळा सुरू झाल्याने तसेच शाळांना सुट्टी पडणार असल्याने या तलावाची अधिक गरज भासणार आहे. त्यामुळे पुढील 1 महिन्यात तलावाची गळती काढण्यात यावी. फिल्टरेशन युनिटचे टेंडर त्वरित काढून ते बसवण्यात यावे. डायव्हिंग टॉवर नवीन बांधण्यात यावा अशी मागणी आप शिष्टमंडळाने केली. यावर अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी शहर अभियंता व इस्टेट विभाग आवश्यक सूचना देऊन कामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, रमेश कोळी, लखन मोहिते आदी उपस्थित होते.